आम्ही सारे खवय्ये. चला आता साक्षी इथे आलेली आहे. आता आपण जाऊया पुढच्या कृतीकडे, आय मीन पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी तुझी काय आहे? मसूर पालक कचोरी करणार आहोत आपण. मसूर पालक कचोरी. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? हा उकडलेले मसूर आहेत, मोड आलेले उकडलेले मसूर, फक्त मीठ घालून उकडून घेतलेले आहेत त्यांना. बरं. पालक बारीक चिरून घेतलेला आहे. हे साधारण 1.5 वाटी असेल तर 1 कप पालक घ्यायचा आहे. ओके. ह्याच्यासाठी ओलं खोबरं आहे. हे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे मी. कॉर्नफ्लोअर आहे, खसखस आहे, हे तांदळाचं पीठ आहे. हा एखादा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण पेस्ट आहे, मीठ, जिरं पावडर आहे, लिंबाचा रस, धण्याची पावडर, साखर, आलं मिरची पेस्ट आणि ब्रेड आहे. ओके, मी तेच म्हटलं तू ब्रेड घेतलंच नाही. म्हटलं हे ते बनवताना चहा करायचा आणि चहा बुडवून खायचा ब्रेड, असं नाही ना काही म्हटलं. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला? पहिले आपण कांदा टाकूया फोडणीसाठी. पहिले आपण त्याची मिश्रण तयार करून घेऊया आधी कचोरीसाठी. तेलामध्ये मी कांदा घालते आधी. त्याच्यामध्ये मिरची पेस्ट, आल्याची पेस्ट, थोडंसं लालसर झालं ना ते आपण मसूर घालूया. मीठ वगैरे आता काही घालायचं नाही, ते सगळं शेवटी घालायचं. मसूर आणि कडधान्य कधी थोडीशी उग्र असतात, त्याच्यामुळे त्यांना लसूण हा घातला की ते उग्रपणा त्यांचा जातो. मग आपण याच्यात आता मसूर घालतो. बस बस. हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं हो, आहे मसूर. एक शिटी काढून घेतली फक्त यांना मीठ घालून. पालक घालतो थोडा घालायचा. बस. एक चमचा खसखस. ओके, खसखसचं काय याच्यात? हे खसखस रोल काय आहे? नाही, ही चव खूप छान आहे. ते खसखसने खमंगपणा जो असतो आणि कचोरीला मुळात घालतात खसखस थोडीशी. आणि धणे जिरे पावडर. तुझं कसं काय जमलं लग्न साक्षी? माझं ऍक्च्युली आम्ही दोघेही जण कुर्ल्यातलेच आहोत. हा, आणि आमच्या इथे गणपती मंडळ आहे, खूप फेमस आहे कुर्ल्याचं. बर. तर तिथे आमची ओळख झाली. तिथे तू काय करत होती? म्हणजे माझी बहीण असं धाकटी बहीण? हा, लहान बहीण माझी. लहान होती त्यावेळेला ती असं कार्यक्रमातून भाग घ्यायची तिथे. म्हणजे गाण्या डान्स प्रोग्राम गणपतीत आपले हा जे आपले नॉर्मली प्रोग्राम्स असतात तसे. तर मी तिला आता मोठी बहीण म्हणून मग मी तिला घेऊन जायचे तिच्या बरोबर, मीठ आणि साखर. मग नंतर तुलाच वेळ मिळाला? आणि त्यावेळेला माझे मिस्टर तिथे कार्यक्रम प्रमुख होते ते. तर मग त्यांच्याकडे नॉर्मली मग त्या निमित्ताने जावं लागायचं की नाव घ्या, हिचं पहिलं घ्या. ते ओळख झाली मग तिथे तशी. मग पुढे किती वर्ष पहिलंच नाव घेतलं त्यांनी? किती वर्ष म्हणजे किती वर्ष? अजून तुम्ही तिथेच? आता तू कुठे? आता मी BRC ला गेले. कोथिंबीर आता कुर्ला सोडला आणि अणुशक्तीनगर मध्ये राहतो आता. मीठ घालायचं. गॅस कमी करतो का जरा? मग कमी करू का? आणि मग घरी कधी सांगितलं? घरी आईने 6 महिन्यांनी कळलं आईचं? नाही, कळलं तसं घरी थोडं. सगळं कसं चेहरा आपला इतकं बोलका असतो ना. लिंबाचा रस. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही वेगळं वाटत असेल ना तर चेहऱ्यावर सगळं कळतं ते. हा, कळलं तसं घरी काही महिन्यातच कळलं अगदी. बरं, आता बाजूला ठेवून देऊया जरा. ओके, हे थंड होण्याच्या मार्गावर आहे. आता काय करायचं आपल्याला? आपण याच्यामध्ये आता ओलं खोबरं घालूया. अच्छा, हे काढून नंतर घालायचंय खाली उतरल्यावर. ओके, बस. हे साईडला ठेवूया आपण. आणि आपण आता पारीचं साहित्य करून घेऊया. हा बटाटा, उकडलेला बटाटा आहे, हा घेते मी. हे कॉर्नफ्लोअर आहे, साधारण एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घालते बाइंडिंगसाठी ह्यात. आणि हा एक ब्रेडची स्लाइस आहे, ती मी याच्यामध्ये घालते म्हणजे घट्टपणा येईल त्याला आणि थोडंसं वळायला ते बरे पडतील आपल्याला म्हणून. तुमच्यात आणि तुमच्या बहिणीमध्ये किती वयाचा? 7 वर्षाचा. 7 वर्षाचा. 3-4 गणपती तुम्ही बघितले म्हणजे? हो, तरी नाही, तसाही माझाच लागणार होता पहिला नंबर, कारण ती खूपच छोटी आहे.
नाही तिचा नंबर त्या गाण्यामध्ये पाहिला आणि तुमचा नंबर इकडे पाहिला असं. जे स्लाइस आपण घालण्याचं कारण मुळात ते घट्ट, हा ते बटाटा जीव थोडा आहे. ओलसर असतो कधी तर तो पाणी खेचून घेतो त्याच्यामुळे आणि कचोरी थोडी कडक होते अगदी. झालेलं आहे. ओके, आता आपण काय करणार त्याचं? आता आपण याची पारी वळून घ्यायची ओके. आणि त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं. अशी मोदकासारखी पारी करून घ्यायची याची. हे आता गार झालंय आपलं. हो, बऱ्यापैकी गार झालं. आपण याच्यात हे सुचलं कसं की आपण ह्याचं आपण हे असं काही करावं? मसूर फार कमी लोक खातात. ऍक्च्युली मसुराचं वरण वगैरे करतात मसूर डाळीचं हो. वगैरे. मसूर असे खायचे म्हटले की उसळ म्हटले की नकोशी वाटते लोकांना. मग म्हटलं थोडं वेगळं काय तर थोडी गणवायची लाईन थोडी बनवायची लाईन. आणि पालक घातल्याने जरा वेगळी. सर्व गुण संपन्न असा जिन्नस होऊ शकतो. अजून एक करून घेऊया. हो, एक करून घेऊया. मसूर भिजून वगैरे ठेवले ते का हो, गरम पाण्यात? आधी हो साध्या पाण्यामध्ये आपल्या किती एक वेळ? 5 तास भिजवले तरी भरपूर होतात ते. बरं. ते लगेच भिजतात अगदी. थोडस घाला बस. ओके, आता आपण डायरेक्ट तळायला नाही द्यायचं. आपण आता ह्याला एकदा तांदळाच्या पिठामध्ये थोडं घोळवून घेऊ हो हो हो, ऐसा. म्हणजे ते छान कडक होते. तेल तापले आपल्या घालते याच्यात. हे घालू? हो आणि हे काढून खायला सुरुवात. हो, सॉस चटणी बरोबर बिटणी वगैरे घे. सॉस चटणी काही. ही आंघोळ झाली की खायला सुरुवात. तुम्ही आता कुठलाही घोळ घालू नका. पेन्सिल उचला किंवा बॉलपेन उचला किंवा पेन. बॉलपेन इझिली अवेलेबल आहे. बॉलपेन उचला आणि तुम्ही काय कराल? बरोबर, सुरू करा. मसूर पालक कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 वाटी उकडलेले मसूर, 1 वाटी बारीक चिरलेला पालक, ओलं खोबरं, उकडलेला बटाटा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, तांदूळ पीठ, 1 ते 2 चमचे खसखस, आलं मिरची पेस्ट, मीठ, जिरेपूड, लिंबाचा रस, मिरची पेस्ट, साखर, धणेपूड आणि ब्रेड स्लाइस. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं पेस्ट, मिरची लसूण पेस्ट, उकडलेले मसूर, पालक, 1 चमचा खसखस, धणे जिरे पूड, साखर, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस आणि ओलं खोबरं घालून सारण वाफवून घ्यावं. उकडून मॅश केलेला बटाटा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 ब्रेडची स्लाइस घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये मसूर भाजीचं सारण भरावं. तांदूळ पिठात या कचोऱ्या घोळवून डीप फ्राय करून घ्याव्यात. आम्ही